तर आजच्या प्रयोगाचे नाव आहे फ्लोटिंग मॅग्नेट्स. म्हणजे मॅग्नेट्स हे कसे काम करतात, त्याचे लाईक पोल्स आर रिपेल इच अदर अँड अनलाईक पोल्स आर अट्रॅक्ट इच अदर, हे कसे वर्क करतात ते आपण बघूया. नमस्कार, मी माय सायन्स लॅबतर्फे गौरी. तर आता आपण बघूया या प्रयोगाचे तत्व. ते म्हणजे आपल्याला माहितीच आहे, लाईक पोल्स आर रिपेल इच अदर अँड अनलाईक पोल्स आर अट्रॅक्ट इच अदर. या गुणधर्माचा उपयोग उडान भरणाऱ्या उपकरणांमध्ये जसं की टेक्नॉलॉजी, मॅग्लेव टेक्नॉलॉजी यासारख्या ठिकाणी आपण उपयोग करतो. तर आता आपण जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे 6 रिंग मॅग्नेट्स, 6 रबर पॅड्स आणि 1 बॉल पाण्याचा. चला तर आता प्रयोगाला सुरुवात करूया. तर आता हे रबर शीट्स घ्यायचे. यामध्ये एक होल आहे, यामध्ये आपण हे रिंग मॅग्नेट्स अटॅच करून घेऊ. या प्रकारे सर्व मॅग्नेट्स या फोम शीटमध्ये अटॅच झाल्यानंतर याला आपण एक एक करून या बॉलमध्ये टाकूया. आणि हे टाकताना हे बघायचं आहे की हे एकमेकांपासून रिपल्शनमध्ये असायला पाहिजे, म्हणजे लाईक पोल्स एकमेकांकडे असायला पाहिजे. सर्वात आधी एक मॅग्नेट टाकूया, त्यानंतर 2 मॅग्नेट्स टाकल्यावर ते एक स्ट्रेट लाईन मध्ये येईल. तीन मॅग्नेट टाकल्यानंतर त्याचा ट्रायंगल तयार होत आहे. चार मॅग्नेट टाकल्यावर त्याचा स्क्वेअर तयार होतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा फ्लोटिंग मॅग्नेटचा प्रयोग झालेला दिसतोय. हे सगळे मॅग्नेट्स एकमेकांपासून रिपल्शन मध्ये आहे, म्हणजे याचे समान ध्रुव एकमेकांकडच्या समोर आहे अगदी. त्यामुळे हे एका डेफिनेट पॅटर्न मध्ये सेट झालेले आहे. जर आपण यामध्ये 2 मॅग्नेट्स टाकले तर ते एकमेकांपासून स्ट्रेट लाईन एक क्रिएट करेल. जर 3 मॅग्नेट्स टाकले तर ते एक ट्रायंगल शेप घेईल. जर 4 मॅग्नेट्स टाकले तर याचा स्क्वेअर बनेल. 5 मॅग्नेट्स टाकले तर याचा पेंटागॉन बनेल आणि 6 मॅग्नेट्स टाकले तर याचा हेक्सागॉन बनेल. या प्रकारे आपल्याला यावरून दिसतंय की हे जर मॅग्नेट्स आपण लाईक पोल्स एकमेकांकडे असताना जर यामध्ये टाकताय, म्हणजे रिपल्शन स्टेटमध्ये जर असताना टाकताय, तर यामध्ये एक डेफिनेट पॅटर्नचा शेप तयार होतो. यावरून आपल्याला असं कळते की हे सगळे एकमेकांपासून एका स्पेसिफिक अंतरावर जाऊन सेट होतात. तर इथे काय झालं, या प्रयोगातून चुंबक तत्वाचे व्हिज्युअल्स आपल्याला बघायला मिळतात आणि ते कसे कार्य करतात ते यामधून आपल्याला दिसून येते. या प्रयोगासंदर्भात काहीही प्रश्न असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.